नमस्कार मित्रांनो, आज आपण रामलिंग या गावामधील भैरवनाथ मंदिरापाशी आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत लोंढे महाराज आहेत, गावटे सर आहेत, इतर देखील काही मान्यवर आहेत. आता 1 तारीख येते म्हणजे आपली बगाड जत्रा त्या दिवशी असणार आहे. तर त्या संदर्भामध्ये भैरवनाथाच्या मंदिरासंदर्भात काय नेमकं आपल्याला माहिती मिळू शकते त्या संदर्भात आपण आलोय. आपल्यासोबत लोंढे महाराज. महाराज काय सांगाल ह्या मंदिराविषयी आम्हाला एकंदरीत काय माहिती आज मिळेल? नमस्कार सर. मंदिराविषयी जास्त माहिती तर नाही आम्हाला, हं. कारण जी जुनी माणसं जाणती माणसं होती ही सगळी गेलेली आहेत. हं. आणि गेलेल्या माणसांना ज्यावेळेस विचारले त्यावेळेस आम्हाला अक्कल नव्हती. आम्ही लहान लहान बारीक होतो, काय सांगायचे. हं. पण आता त्याचा छंद लागल्यामुळं बरीचशी माहिती गोळा करायचा प्रयत्न केला. हं. आणि पण बरीचशी माहिती गोळा करीत असताना पहिला हा प्रयत्न केला की बा भैरव म्हणजे काय, हं. भैरव कोणाला म्हणतात. हं. मग त्या भैरवांची माहिती गोळा केली. हं. भैरवांची माहिती गोळा केल्यानंतर अष्टभैरव आहेत. हं. अष्टभैरवांचा एक मुख्य हं. असे 8 शाखा आहेत. बर. असे 64 भैरव आहेत. हं. तर त्यापैकी ज्यांनी उग्र रूप धारण केलं हं. आणि अवतार घेतले त्यांना काळभैरव म्हणतात. बर. ज्यांनी सौम्य रूप धारण केलं हं. आणि सौम्य अवतार घेतला त्यांना बालभैरव म्हणतात. तर आमचं हे नाथाचं ठाणं हे बालभैरवांचं ठाणं आहे. बर. काय तर या मंदिराविषयी माहिती गोळा करायला मला किरण भाऊंनी सांगितलं. म्हणलं काय आता काय करा, माहिती तुम्ही आम्हाला गोळा करून द्या. हं. आता काय करायचं, कशी माहिती मिळायची. हं. बरं, एका अंदाजे थोडी अशी माहिती होती की बा हे मंदिर नाथांचं हं. पवार राजे जे होते हिंगणीला त्यांनी बांधले. बर. मग मी 2 वेळा हिंगणीला गेलो. हां. काय अशोक लोंढेच्या गाडीवर एकदा गेलो हं. आणि एकदा सोमनाथ चौधरींच्या गाडीवर गेलो. बर. मग तिथे बर. मात्र वयस्कर होता, असा बसला होता पहाडावर. हं. बसलो म्हणलं बाबा काय चाललंय. म्हणजे काय नाही. म्हणलं बाबा मला तुम्हाला काय विचारायचे. म्हणले सांगा, विचारा बाबा काय मला सांगताल तर मी सांगेल. हं. तर म्हणलं बाबा इथं पवार राजे होते पहिले म्हणतात. म्हणले हो होते. मग ते पवार राजांनी कुठं कुठं काय 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 केलं तुम्हाला माहिती आहे का, सांगता येईल का. हं. सुप्याला पवार राजे होते, बरोबर. मलठणला पवार राजे होते. हं. ते म्हणले मलठणच्या सुप्याच्या नाही मला सांगता यायचं, पण आमच्या हिंगणीच्या पवार राजाचं सांगता येईल बुवा. हं. का काय सांगता येईल तुमच्या हिंगणीच्या पवार राजाचं. म्हणले आमच्या हिंगणीच्या पवार राजांनी तुमच्या शिरूरचं भैरवनाथाचं मंदिर बांधलं. हं. म्हणजे कशावरून, हं. काय म्हणजे त्याला पुरावा काय. हं. ते म्हणले पुरावा काय, आमच्या ज्यावेळेस विठ्ठल रुक्माईच्या मंदिराचं इथं काम चाललं होतं हं. त्यावेळेस म्हणले तुमचं शिरूर गाव हं. हे हिंगणीच्या पवार राजाचं दत्तक गाव होतं. बर. त्याच्यामध्ये पूर्वी नाही असायची का वसुली गोळा करायची, हा, ती हा. त्या राजाला द्यायची किंवा त्या प्रधानांनी गोळा करून त्या राजाला द्यायची. हं. तसं तुमचं शिरूर गाव दत्तक होतं. हं. मग तुमच्या शिरूर गावावर यवनांनी हल्ला करायचं ठरवलं. बर. ज्यावेळेस यवनांनी हल्ला करायचं ठरवलं त्यावेळेस आमच्या पवार राजाला कळलं का आता शिरूर गाव लुटणार आहे. हं. मग शिरूर गाव लुटायला यवनाची टोळी येणार, हं. म्हणून आमचा पवार राजा सैन्य घेऊन शिरूरला गेला. बर. त्यावेळेस इतकी काही वस्ती नव्हती, हं. घरे इतकी काही दाट नव्हती, नव्हते. सगळं पटकनच असायचं मोकार किती बी. हं. मग आमचा राजा गेल्यानंतर आमचा राजा आंधळा होता, हं. त्याला दिसत नव्हतं. मग ते गेल्यानंतर म्हणले त्यांचा मुक्काम झाला तिथे शिरूरला. बर. रात्री यवनाचं सैन्य आलं इकडून कुकडीच्या अंगून. हं. कुकडीच्या अंगून यवनाचं सैन्य आल्यानंतर राजांची त्यांची लढाई झाली. हं. ते सैन्य हरलं, पळून गेलं. रात्र झाली, राजाचा मुक्काम झाला, राजा झोपला. आता झोपल्यानंतर राजा भीता आंधळा असल्यामुळं तो ज्या ठिकाणी झोपला होता त्यावेळेस तिथे भैरवनाथाचा तांदळा होता. बर. राजाला 2-2:30 वाजता रात्री स्वप्न पडलं, राजा तू माझ्या अंगावर झोपलास, तुला दिसत नाही का. हं. राजाने सांगितलं देवा माफ करा, मला कोण आहात तुम्ही मला माहित नाही, पण मला खरोखरच दिसत नाही, मी आंधळा आहे. म्हणजे दिवस उगवल्यावर तुला दिसायला लागेल, पण ज्या ठिकाणी तू झोपला त्या ठिकाणी माझं मंदिर बांध. हं. तथास्तु म्हटले आणि नाथांनी ते गुप्त झाले किंवा आवाज बंद झाला. आवाज बंद झाल्यावर राजा सकाळच्या परी उठला, खरोखरच उठला, डोळे चोळले तर राजाला दिसायला लागलं. वा. सैन्याला आनंद झाला. मग राजा शिरूरलाच थांबला बर. जोपर्यंत या मंदिराचं काम होत नव्हतं तोपर्यंत. हं. आणि पूर्वीची एक संकल्पना होती, मंदिर बांधलंय का मंदिराच्या पुढे यश असायची, ही यश थोडक्यात म्हणायचं. हा. कमान जी असायची ती का यश 2 मजली माडी. बरोबर. रामलिंगाला आपण पाहिले बघा, हो. 2 मजली माडी आहे. बरोबर. अनेक ठिकाणी पहा, हिंगणीला पहा 2 मजली माड्या आहेत. मंदिराच्या पुढे जो ज्याला आपण काय म्हणायचं, थोडं देऊळवाडा म्हणायचं, गाभारा देऊळवाडा. हा बाहेरचा जो देऊळवाडा आहे, देऊळवाड्याला जी मेन दरवाजा असतो, मेन दरवाजावर 2 मजली कमान असते. बरोबर. इथे भैरवनाथांना 2 मजली कमान आहे. त्या कमानीवर वर जाता येतं, वरच्या कमानीवर जाता येतं, खालच्या कमानीवर जाता येतं. तर मग राजा इथं थांबला, मग राजाने हे मंदिर बांधलं. मग राजे हे मंदिर बांधलं, राजाने हिंगणीचं विठ्ठल रुक्माईचं मंदिर बांधलंय. त्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरावर लेख आहे, मी तो पाहिला, बर. तो आपल्याला वाचता येत नाही. बर. जसा रामलिंगचा लेख आपल्याला वाचता येतो हं. हं. तसं तो लेख वाचता येत नाही. एकदम मोडी आहे. बर. मी 2 वेळा हिंगला जाऊन गेल्यानंतर त्या माणसाने माहिती सांगितल्यामुळे ती माहिती गोळा केली. हं. आणि ती माहिती गोळा केल्यानंतर युट्यूबला पाहिलं. हां. कारण पवार हे युट्यूबला आडनाव नाही, परमार आहे. परमार. परमारचं पवन झालं, पनवर झालं. हं. परमारचं पनवर झालं, पनवरचं पवार झालं. बरोबर. आता काय झालं, किरण भाऊ त्याच्यामध्ये 2 शाखा निघाल्या.
एक शाखा गेली देवासला, हम्म. एक शाखा गेली धारला. हम्म. मग युट्यूबला तुमच्या बघा येते ते युट्यूबला मला नाही समजत त्यातलं काय. माझा मोबाईल साधा आहे, पण मला नातवंड आहेत माझ्या हाताखाली. मी हा. नातवंडाला जायचो कामाला, त्याला एक चॉकलेट घेऊन द्यायचं खिशामध्ये, एक एक चॉकलेट द्यायचं, तासाने अर्ध्या तासाने कामाला लावायचं. मग ते युट्यूबला शोधतात. मग परमार शोधलं युट्यूबला. हा, मग ते परमारचं पवार पुढं कंसामध्ये पवारलेले. बरोबर. मग त्याच्यामध्ये 2 शाखा निघाल्या. एक शाखा गेली धारला, हम्म. जे आपले नगरसेवक विठ्ठल पवार आहेत ते हम्म. धारचे आहेत. बरं. म्हणजे मलठणचं घर आणि सुप्याचं घर हे धारचं आहे, हे धारला गेले. बरं. आणि हिंगणीचं घर हे देवाचं आहे. तर बरं. हिंगणीचे राजे हे देवासला गेले. बरं. पुढं काही झालं असेल त्यांचं शेवटच्या क्षणी हम्म. नंतर, किंवा त्यांना वाटलं असेल तर आपलं स्थलांतर करावं, या अनुषंगाने त्यांनी ते हिंगणी सोडलं आणि देवासला गेले बरोबर. मध्य प्रदेशामध्ये. हम्म. तर ज्या राजांनी हे मंदिर बांधलं हे देवासला गेले, आणि मलठणचे आणि सुप्याचे राजे हे धारला गेले. धारला. असे 2 पवाराचे 2 शाखा झाल्या. हम्म, हम्म, हम्म. असा काय तो इतिहास आहे. सर्वसाधारण भाऊ वेगवेगळे झाले, असा या मंदिराचा इतिहास आहे. एवढी आम्हाला माहिती आहे. याचा कालावधी तुम्हाला हो आहे सांगता ना, येईल 1723. 1723 कारण ला. परमारांचं राज्य जे महाराष्ट्रात होतं हा. शिवरायांच्या नंतर, ते 1723 ते 1730 या दरम्यान होतं. तो कालावधी युट्यूबला येतोय बघा. बरं. तुम्ही गुगलला जर माहिती विचारली हम्म. तर गुगल तुम्हाला माहिती सांगेल. ठीक. आम्ही त्याच्यावरून शोधलं का परमार संस्थांचं राज्य हा. महाराष्ट्रात कधी होतं. बरोबर. खर तर आता बगड आपलं दरवर्षाला निघतं. सालाला म्हणजे 2000 साली निघलं, 2002, 4, 6, 8 असं सालाला ते बगड निघलं जातं. हम्म. आता यंदाचं बगड आपलं 1 एप्रिल 2026 रोजी सुरू होणार आहे. आता त्याच्या अगोदर पाडव्याला जी आमची मीटिंग होती, त्या मीटिंग मध्ये सर्व यात्रेचा लेखाजोखा सांगितला जातो. हम्म. आणि पाडव्याच्या नंतर मग आपण जे बाहेर पाहिलं हम्म. की याची दुरी आधी शोधायचं काम केलं जातं. मग रामकाठीला ती दुरी निघती. हम्म. मग ते रामकाठीचं लाकूड तोडून आणायचं आणि मग दुसऱ्या दिवसापासून ती इथं 15 दिवस पाडवा ते पौर्णिमा या दरम्यान आपलं हे गाड्याचं सगळं बनवलं जातं. हम्म. इथं बाहेरच्या बाजूला तो गाडा उभा पूर्णपणे पौर्णिमेच्या चौदशीला आदल्या दिवशी. त्याच्या पूर्ण अगोदर तयार असतं. पूर्ण तयार करायचं. 14शीची तीच असते बरोबर 12 वाजताची. हम्म. 12 वाजता बरोबर 14शीला येत्या 1 तारखेला हम्म. गाडा बरोबर हालतो 12 वाजता. बरोबर. पूर्ण तयार, त्यावेळेस पूर्ण तयार करून आम्हाला ठेवावा लागतो. हम्म. तर याचा क्रम कसा आहे की याच्यामध्ये गाडी बगाड आपण करतो, याच्यामध्ये गावठे आणि अभंग यांची वर्गणी केली जाते. बर. ह्या दोघांच्या पैशातनं जे काही वर्गणी होईल यातनं गाड्याचं काम केलं जातं हम्म. पूर्ण. मग याच्यामध्ये पहिला सुरुवातीला आम्ही हुरमुस म्हणजे काऊ वापरायचो जास्त करून. आता हे कलर वगैरे वापरतो आपण जास्त करून, नाही का. मग आता ह्याच्यानंतर इथनं बरोबर बगाड 12 वाजता निघल्यानंतर तोडोबाला जातं. तोडोबाला गेल्यानंतर 5 वेडे घेतले जातात तिथे. 5 वेडे घेतल्यानंतर परत रामलिंगाला जातं. रामलिंगाला आपण 5 वेडे घेतो. तिथनं हातोहात गाडा, फक्त जेव्हा गाडा मंदिरापासून हालतो त्यावेळेस हातोहात गाडा बाहेर काढावा लागतो वेशीच्या बाहेर. बर. तर याच्यामध्ये सुरुवातीला परीट समाजाचा मान येतो. तर यांच्या खांद्यावर जुवे. परीट समाज म्हणजे अभंग. पहिले परीट म्हणून ओळखायचे लोक. बरोबर. आडनाव लावताना पण परीट लावायचे, सुतार लावायचे, कुंभार लावायचे. आता आडनाव पडलीत म्हणजे अभंग मंडळीचा त्याला मान आहे. त्यांच्या खांद्यावर त्याचा जुवे. ते हातोहात त्यांनी गाडा वेशीच्या बाहेर नाही. बर. मग तसं तिथून म्हणजे पुढं त्या गाड्याचं तुम्हाला सांगतो, मान हा सगळ्यांना आहे, फार हा. मुस्लिम समाजाला सुद्धा आहे. हो, वरती जे तुरे बांधले जातात, नाही, सांगू ना आपण. वरती तुरे जे लावले जातात ना, ते शकूर काजी म्हणून एक बाकेमळ्यातले, त्यांना त्यांच्या घराला तो मान आहे. बर. ते तुरे बनवणार, सुताराला सुताराची कामं, गाड्याची काय कामं असतील. परत जामदार डाक वाजवतो वरती गाड्यावर बसून. कुंभारा समाजाचं त्याला एक हा, 12 बोलतेदारांचं हे हा. वाजंत्री वगैरे म्हणजे सगळ्या गावाचं एकजूटपणा याच्यामध्ये दिसून येतो. असं? तिथून गाडा निघला ना, रामलिंगच्या नंतर बैल झोपले जातात. आणि बैल झोपल्याच्या नंतर हा जे बगाडवाट आपण म्हणतो, हा. त्या बगाडवाटाने जातो गाडा गेल्याच्या नंतर पाषाणमाळ्यामध्ये तिथं कावड असते. कावड आहे, ती कावड तिथं नाचवली जाते. बरोबर. पाषाणमाळ्यामध्ये थांबल्याच्या नंतर ती कावड नाचून मग नंतर रस्ता क्रॉस करून
आपण दत्त मंदिरापाशी जातो. हम्म. दत्त मंदिरापाशी तिला विसावा मानतात. हम्म. तिथं विसावा घेतल्यानंतर पाचरणे मंडळी तिकडून येतात. पाचरणे, आपण गोरे, ज्यावेळेस कर्डिले. त्यांचं जे असतं ना त्यावेळेस आपण कसं लग्नात भेटी गाठी घेऊन मग थोडक्यात पाहुण्यांचं पाचरणे आगमन म्हणण्यापेक्षा वाडीकर वाडीकर. चोडोबाच्या वाडीचे जेवढे आहेत ना मग तेवढे सगळे पान सुपारी देऊन एकमेकाचे गळा भेट घेऊन भेट आम्ही जे देतो. गाडा तिथपर्यंत नेलेला आहे हा त्यांच्या ताब्यात द्यायचा. ही कावड आणि गाडा तिथून पुढे त्यांनी पुढे न्यायचा. हा. तिथून पुढे गेल्याच्या नंतर कडाणी बघा. हा. आता ती कडाणी जरा सोपी झाली पण पहिली कडाणी अशी होती उतरती एक अशी बैल दरी बारीक होती. लागायचा आणि एक बैल मोठा लागायचा. कारण ते असं उतार चढ उतार म्हणजे सलग रस्ता नव्हता. खडकाळ जागा होती. तिथं हो. कोणीतरी मानाचा बैल आणतो. आता ती मानाची बैल म्हणजे खास तेवढ्यासाठी 2-2 लाख रुपये खर्च करून ती बैल आणली जातात. हम्म. आणि मग ते कडाणीवरून गाडा खाली जातो. खाली गेल्याच्या नंतर तिकडूनची पालखी येते हम्म. वाडीकडून आणि त्या कडाणीजवळ भेट होती. हम्म. मग आपला जे देव आहे ते त्या पालखीत बसतो. हा. आणि पालखीत बसल्यानंतर तिथं जातो वाडीला आणि मग त्यांचं लग्न लागतं. बरोबर. गाडा खाली जायच्या आधीच तिथं लग्न लागतं. हम्म. मग लग्न लागल्याच्या नंतर आम्ही तिथं विसावले जातो. म्हणजे थोडक्यात वराड तिथं विसवतं. बरोबर. आणि एकदा लग्न झालं मग गाडा तिथं जाऊन एक स्थिर उभा केला जातो. आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी तळी भरणं आमचं ते देव करणं. बरोबर. आणि मग नंतर ते बकराचा कार्यक्रम असतो. किंवा मग ज्यावेळेस सगळे होते त्यावेळेस ओळख परड होती कुठं गाड्याजवळ. सगळ्यांना बकरं घेऊन गाड्या पैसे आणलं जातं. हम्म. तिथून पुढे मग मंदिराच्या पलीकडे एक जागा आहे, तिथं ते बकरांचं हे होतं. आणि नंतर मग जेवण चालू होतं. आणि मग गाडा ज्यावेळेस खाली होईल म्हणजे आडा ज्यावेळेस उतरवला जाईल त्याच वेळेस आमच्या गाड्या घरी निघात. कोणी हालायचं नाही. कोणी हालायचं नाही. आणि मग ज्यावेळेस गाडा आमचा आम्ही निघून येतो गाडा तिथंच राहतो. हम्म. मग वाडीकर दुसऱ्या दिवशी वाजत गाजत ते बघा परत इथं आणून पोहोचतात. अच्छा. शिरूरला परत आणून सोड. आणि मग देवाला त्याच्यानंतर- परत हा, म्हणजे परत इथं आणून असं. सोडतात. मग त्याच्यानंतर 8 दिवसांनी हम्म. आम्ही इथं याचा उत्सव साजरा करतो. हम्म. मग इथं उत्सव असा होतो छबिना की करतो. छबिना निघला जातो. हा. मग बैलगाडीमध्ये परत आम्ही देव बसवतो. गावात एक मिरवणूक. बगाड जसं गेलं ना रामलिंग पर्यंत तसंच आमचं छबिना गावात रामलिंग पर्यंत जातो. रामलिंग पासून इथे येतो. आणि मग छबिना इथं मिरवून आला तर मग आम्ही करून करतो. आणि मग तिथून पुढे ही जत्रा संपन्न होते. अच्छा. असा विषय आहे. तर एकंदरीत आज आपण बगाड जत्रा संदर्भामध्ये संपूर्ण माहिती गावकऱ्यांनी आपल्याला दिली आहे. तर तुम्हाला या व्हिडिओ विषयी कसं काय वाटतंय ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूयात एका नवीन विषयाचा नवीन व्हिडिओचं. तोपर्यंत धन्यवाद.